नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट। तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ई-केवायसी सुरू आहे आणि ई-केवायसी केल्यानंतरच लाभार्थ्यांना आता पुढचे लाभ मिळणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे। पण ई-केवायसी केल्यानंतर सुद्धा काही महिलांना अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर त्या कोणत्या महिला असणार आहे, कोणाला अपात्र ठरवण्यात येणार आहे, कोणाला पात्र ठरवण्यात येणार आहे, याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत। तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। आपण ladkibhin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि आपल्याला इथूनच ई-केवायसी करायचे आहे। हे जे बटन दिलेलं आहे, हे जे दिलेलं आहे, ही स्क्रीनवर जे दिसतं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। आपण ह्या बटनवर क्लिक करून केवायसी करत असतो। सध्या सर्व्हरला प्रॉब्लेम असल्यामुळे केवायसी होत नाहीये, पण ह्या बटनवर क्लिक करून तुम्ही केवायसी करू शकतात। ह्याच्यातच खाली तुम्ही स्क्रोल करून बघू शकतात पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। पहिलं काय दिलंय, पहिले दिलंय महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे। म्हणजे जर ती लाडकी बहीण योजनेची लाभार्थी जे ई-केवायसी करत आहे ती जर महाराष्ट्र राज्याची रहिवासी असेल तरच ती ग्राह्य धरली जाणार आहे, पात्र धरली जाणार आहे, अन्यथा तिला अपात्र करण्यात येईल। आता बऱ्याच महिला अशा देखील होत्या ज्यांनी महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे असून देखील त्यांनी ॲप्लिकेशन केले होते। अशा महिलांना आता अपात्र ठरवण्यात येतील आणि आता ते इथून पुढे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो मिळणार नाहीये। त्यानंतर राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना देखील पात्रता हे देखील पात्र ठरणार आहेत। म्हणजे एका कुटुंबातील 2 महिलांना या ठिकाणी हप्ता देखील मिळणार आहे। लाभार्थीचे किमान वय 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, म्हणजे जर ज्यांचं वय 21 पेक्षा जास्त असेल आणि 65 वर्षापेक्षा कमी असेल तर अशा महिलांना देखील या योजनेचा जो लाभ आहे तो मिळत आहे। काही अर्ज असे देखील होते जे 21 वर्षाचे नव्हते महिला, त्यांनी वय कमी आधार कार्डमध्ये एक चेंजेस करून एडिट करून ते वय कमी दाखवले होते आणि त्यांनी देखील ॲप्लिकेशन केलेले होते। त्यानंतर 65 वर्ष म्हणजे काही महिलांनी वय कमी करून दाखवले होते। तर आता अशा महिलांना देखील वगळण्यात येणार आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेलं बँक अकाउंट लागणार आहे। अशा महिलांनाच पात्र इथून पुढे धरलं जाणार आहे। लाभार्थी कुटुंबाचे
वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्या महिला आता वगळण्यात येणार आहे. ते महिला आता अपात्र ठरणार आहेत. हे त्यांनी आपल्याला आधीच म्हणजे आपण ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस देखील त्यांनी ही पात्रता दिली होती. या पात्रतेमध्ये बसत असतील तरच त्याच महिलांना ॲप्लिकेशन करायला लावले होते. पण बरेच जणांनी तरीसुद्धा फॉर्म भरून त्यांना लाभ देखील मिळाले आहेत. पण इथून पुढे त्यांनी KYC केल्यानंतर त्यांना लाभ मिळणार नाही आहे. आपण आता बघूयात अपात्रता. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. आपण अपात्रतेमध्येच आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की 2.5 लाखापेक्षा जास्त इन्कम नको आहे. मग जर त्यांचं उत्पन्न त्यांच्या फॅमिलीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कुटुंबातील महिलांना इथून अपात्र ठरवले जाणार आहे. इथून पुढे आता अपात्र ठरवण्यात येणार आहे. ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्या कुटुंबातील सदस्य ITR फिल करत असतील, ITR वगैरे भरत असतील अशा कुटुंबातील महिलांना देखील आता अपात्र करण्यात येणार आहे. किंवा ज्या कुटुंबातील महिलांचे महिलांच्या घरात कोणी गव्हर्मेंट जॉबला असेल तर अशा महिलांनी देखील ॲप्लिकेशन केलेले होते. त्या महिलांना आता इथून पुढे आता अपात्र ठरवण्यात येणार आहे. पण जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कोणी काम करत असेल तर त्या महिला पात्र ठरणार आहेत. त्यानंतर चौथं जे आहे ते म्हटले सदर महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचे दरमहा ₹1500 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम घेत असेल अशा महिलांना देखील अपात्र ठरवण्यात येणार आहे. म्हणजे जसं की संजय गांधी निराधार योजना झाल्या आणि इतर काही विधवा पेन्शन वगैरे काही असेल त्या योजनेचा जर लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील अपात्र आता ठरवण्यात येणार आहे. अशा महिलांना आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलांना देखील अपात्र ठरवण्यात येणार आहेत. ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिला देखील आता अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल अशा महिलांना देखील अपात्र ठरवण्यात येणार आहे. ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर म्हणजे आता KYC करत असताना महिलांचं देखील आधार कार्ड टाकायचं आहे आणि त्यांच्या घरातील व्यक्तींचं वडिलांचं किंवा म्हणजे अविवाहित असेल तर वडिलांचं, विवाहित असेल तर त्यांच्या पतीचे असे आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करावे लागते KYC करताना. आणि RTOकडे देखील रजिस्ट्रेशन असतं. तर RTOच्या रजिस्ट्रेशनवरून लक्षात येतं की यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे. तर अशा महिलांना देखील अपात्र करण्यात येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इथून पुढे जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवर गव्हर्मेंटच्या स्कीम्स, सबसिडीज आणि इतर काही योजनांबद्दल माहिती आम्ही टाकत असतो. धन्यवाद.